राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी महिंद्रा ओजा 2130 हा ओजा सिरीजचा ट्रॅक्टर घेऊन आलोय। तर मित्रांनो, ओजा सिरीज मध्ये आपल्याला ना छोट्या सेगमेंट मध्ये जे ट्रॅक्टर आहे 21 HP पासून तर 30 HP पर्यंत असे ट्रॅक्टर बघायला भेटतात। तर हा त्याच्यातला 30 HP चा आहे। तर मग मित्रांनो, 21 HP, 24 HP आणि 27 आणि हा लास्ट वाला 30 HP, तर असे ट्रॅक्टर तुम्हाला बघायला भेटतात याच्यात। तर चला मित्रांनो, आज आपण 30 HP च्या ट्रॅक्टरचा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ बघणार आहे। तर याची सुरुवात करूया आपण इंजिन पासून। तर मित्रांनो, याला 3 सिलेंडर इंजिन येतं। तर मित्रांनो, बोनट ओपन करायला हा लॉक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर याचं जे इंजिन आहे हे 3 सिलेंडर इंजिन आहे। तर तुम्ही मध्ये कशा पद्धतीने त्याची रचना आहे, रेडिएटर बघू शकता इथं तुम्ही, आणि ड्राय एअर फिल्टर, बॅटरी, आणि साइड पॅनल आहे 2। बाकी याच्यामध्ये तुम्हाला सगळं, आणि हा मित्रांनो हायड्रोलिक स्टड नाही दिले याला, तर इथं तुम्हाला पट्टी दिली आहे साधी सिंपल। तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला 4 प्रोजेक्ट हेडलॅम्प दिले, तर ते पण आपण चालू करून बघूया। बघितले तुम्ही जे प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पार्किंग इंडिकेटर आहे, पार्किंग लाईट, इंडिकेटर प्लस लाईट, आणि मागच्या साईडने बी तुम्ही बघू शकता इंडिकेटर आणि लाईट। तर चला मित्रांनो, आता बघूया याची गिअर सिस्टीम कशी काय। तर जो तुमचा आधीचा ओजा होता इलेक्ट्रिक, तर तो त्यांनी पूर्णपणे मॅन्युअल केलाय। म्हणजे तुम्हाला इथं कुठलंही बटन बघायला भेटणार नाही, फक्त तुम्हाला इथं एक 12 वॉटचं चार्जिंग सॉकेट आहे, आणि एक USB टाईप तुम्हाला एक चार्जर आहे, आणि एक 12 वॉटचं इथं तुम्ही बघू शकता चार्जिंग सॉकेट देण्यात आलंय, फोन वगैरे काही चार्जिंग करायला। एक बॉटल होल्डर आहे, आणि आता जो रिव्हर्स गिअर तुम्हाला इथं होता आधी कंपनीने दिलेला, तर तो काढून तुम्हाला पाठीमागे केलाय। म्हणजे हाय, न्यूट्रल, लो, आणि परत न्यूट्रल आहे, रिव्हर्स, आणि PTO तुम्ही बघू शकता 540E प्लस 540। या साईडला तुम्हाला हायड्रोलिक कंट्रोल दोन्ही पण मॅन्युअल देण्यात आले। प्लस इथे तुमचं जे आधीचं बटन होतं ते काढून टाकण्यात आलंय। इकडे बघू शकता तुम्ही एक्सलेटर, इथं जो आहे तुम्ही 4 व्हील आणि 2 व्हीलचा गिअर हा बघू शकता, हायड्रोलिक लॉक, डिफरन्शियल लॉक, हँड ब्रेक आहे। तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की याला स्टीअरिंग जी, तर तुम्ही आता मी तुम्हाला स्टीअरिंग दाखवतो। तर या ठिकाणी तुम्हाला हँडल दिलाय, तर हा हँडल कशाचा आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हँडल जेव्हा आपण वरती करतो तर आपण स्टीअरिंग ऍडजस्ट करू शकतो वरती खाली। जसं तुम्हाला बैठक कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही स्टीअरिंग तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करू शकता। आणि अजून एक मुद्दा असा मित्रांनो, इथं बघू शकता तर लॉक आणि अनलॉक दिलंय, या साईडला अनलॉक आहे। तर अनलॉक केल्यानंतर काय होतं, तुम्ही स्टीअरिंगची हाईट ऍडजस्टेबल करू शकता वरती खाली। तर अशा पद्धतीने स्टीअरिंग दिली मित्रांनो, आणि डॅशबोर्ड बघू शकता तुम्ही, एकदम मोकळा असा डॅशबोर्ड झालाय आता। डिजिटल प्लस तुम्हाला अशा काही पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट क्लचर जे आहे ते दिसतं या ठिकाणी। तर मित्रांनो, आता आपण बोलूया याच्या हायड्रोलिक बद्दल। तर हायड्रोलिकची जी रचना आहे तुम्ही बघू शकता अशा काही पद्धतीची आहे। हायड्रोलिक पट्ट्या तुम्हाला अशा दिल्या आहे, मधून ऍडजस्टमेंटच्या साखळ्या दिल्या आहे, आणि इथं तुम्हाला टॉपलिंगला हुक दिलंय अटकावण्यासाठी। तर मित्रांनो, याला सुपर ड्राफ्ट कंट्रोल म्हणजेच याचं जे आहे तर EDDC, इलेक्ट्रॉनिक डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल आहे। तर बघू शकता या ठिकाणी। आणि दुसरा मुद्दा असा मित्रांनो, याला 540चा जो तुमचा PTO आहे, तर PTO शाफ्ट जोडण्याची जागा। मित्रांनो, याचा जो ग्राउंड क्लिअरन्स कंपनीने क्लेम केलाय तो 330 mm चा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो क्लेम केलाय। आणि खालून बघू शकता ट्रॅक्टर तुम्ही कसा आहे, आपला जो शाफ्ट आहे तर हा जो 4 व्हीलचा शाफ्ट आहे
याशी आपल्याला तुम्ही बघू शकता खालून पूर्णपणे कव्हर केलंय. इथं तुम्हाला ग्रेसिंग करायला नोझल पण देण्यात आलंय. तर खालून तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर कसा आहे. तर आता बघूया याचं आपण स्टेअरिंग. पॉवर स्टेअरिंग आहे मित्रांनो. हायड्रोलिक स्टड देण्यात आले तुम्हाला. ट्रॅक्टर म्हणजे गाळात तुम्हाला जास्त ताकद लावायची गरज नाही. तर बघूया आता आपण स्टेअरिंग. तर याचा जो टर्निंग रेडियस आहे मित्रांनो विथ ब्रेक जो कंपनी क्लेम करते तर तो आहे 1.2 मीटरचा आहे टर्निंग रेडियस. तर तो पण आपण घेऊन बघूया. आणि हा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर नट्स बघितले तर तुम्ही याचं जे टर्निंग रेडियस आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने पण लॉक करू शकता, मॅन्युअली सेटिंग करू शकता म्हणजे. तर चला बघूया आता टायर प्रोफाईल याची कशी आहे. 9.5/18 जे मागचे टायर आहे तर मित्रांनो हे आहे. पुढचे बघूया आता आपण. पुढचे जे आहे तर या ठिकाणी बघू शकता 180/85 D12 पुढचे टायर्स आहे. तर यात ऑप्शन पण आहे जसं तुम्ही HP वरती तर ते तुम्ही शोरूमला येऊन तुम्हाला समजेल की याच्यात कोणते कोणते ऑप्शन आहे. जसं जसं HP बदलल तसं टायर साईज पण बदलते. तो कंपनीने क्लेम केलाय याचा जो टर्निंग रेडियस आहे 4 व्हील ड्राईव्ह मध्ये. तर आता 2 व्हील मध्ये आपण 4 व्हील मध्ये ट्रॅक्टर टाकूया. 4 व्हील आय फर्स्ट आणि इकडं पहिला गेअर आहे आय फर्स्ट मध्ये. तर विथ ब्रेक सांगितलंय 2.1 चा असं काहीतरी हे सांगितलं. तर बघूया आता. तर मित्रांनो हा होता 4 व्हील वरती. तर आता आपण बघूया 2 व्हील वरती काय रेंज. आता बघूया आपण 2 व्हील वरती. हे 4 व्हीलचे तुम्ही बघू शकता. आता बघूया 2 व्हील वरती. आणि हा मित्रांनो सगळ्यात मेन मुद्दा. तर जे बरेच ऊस बागायतदार आहे त्यांचा एक मुद्दा असा आहे की तुमच्या ट्रॅक्टरची रुंदी किती आहे. रुंदी इकडून दिसेल का. तर हिची जी रुंदी ती 810 mm ची रुंदी आहे. तर अशा काही पद्धतीने मित्रांनो याचा डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन मी दिली. या ठिकाणी तुम्ही बघू शकता नंबर प्लेट लावायला तुम्हाला जागा दिली, लाईट प्लस तुमचं जे सामान ठेवायला डिक्की तर ती इथं आहे.